सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सलाम. आज आपण उत्पत्तीच्या 10व्या अध्यायाबद्दल विचार करणार आहोत. हा अध्याय वाचत असताना कदाचित तुम्हाला वाटेल की या अध्यायामध्ये एवढी सर्व नावे का आहेत, प्रत्येक व्यक्तीची नावे का दिली आहेत, प्रत्येकाची वंशावळी का दिलेली आहेत. पुष्कळ वेळा लोक विचार करतात की यातून आम्हाला काय शिकायला मिळणार. पण मला तुम्हाला सांगू द्या की बायबलमध्ये ठेवलेले प्रत्येक वचन एकही अनयुजफुल असं नाही आहे. आपण म्हणू शकतो प्रत्येक वचनाच्या मागे काहीतरी कारण असतं. कधी कधी आपल्याला गोष्ट समजते पण त्या नावाच्या मागचा जो काय संदेश आहे तो आपल्याला समजत नाही. उत्पत्ती 10 आपल्याला एक मोठा प्रश्न विचारत आहे की देवाने तुला वाचवल्यानंतर तू काय करणार आहे. सगळ्या इच्छा आहे तुझ्या, ठीक आहे, सगळ्या इच्छा देवाने पूर्ण केल्या, पण त्याच्यानंतर तू काय करणार. नोहाच्या काळात महापूर आला, पूर्ण जग बदललं. फक्त नोहा आणि त्याचे कुटुंब वाचले. पण तो पूर संपल्यानंतर त्या समस्या संपल्या नाहीत, कारण ते पाणी संपलं होतं, पण मनुष्याचं मन जे होतं ते अजूनही तसंच होतं. आणि उत्पत्ती 10 मध्ये आपल्याला एक नवीन सुरुवात दिसते. पहिली गोष्ट मला तुमच्यासोबत बोलायची आहे की पूर संपला म्हणजेच संघर्ष संपले असं नसतं. उत्पत्ती 10 आणि 1 मध्ये नोहाच्या 3 मुलांचा उल्लेख येतो. शेम, हाम आणि याफेत. यांच्यापासून पुढे जी काही राष्ट्रे होते ती निर्माण झाली. विचार करा, जिथे काही काळापूर्वी सगळं काही नष्ट झालं होतं त्या जागेवर आता जीवन सुरू होत आहे. हे आपल्यासाठी खूप मोठं एक प्रोत्साहन आहे. कदाचित आपल्या जीवनामध्ये सगळ्या काही गोष्टी नष्ट झालेल्या असेल. कदाचित आपल्याला आज असं वाटत असेल की माझं आयुष्य संपून गेलं आहे. पण इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की देवाने नष्ट केलेल्या इथून देव नवीन सुरुवात करणार. या वचनामध्ये खूप सारे नावं लिहिलेले आहेत. त्याचा अर्थ देवाला प्रत्येक व्यक्तीचं नाव माहिती, म्हणजे तुमचं नाव देखील माहिती. लोक आपल्याला विसरतात, समाज आपल्याला विसरून जातो, कधी आपले स्वतःचे कुटुंब देखील आपल्याला विसरून जातं. पण देव म्हणतो मी तुला ओळखतो. तू फक्त या जगामध्ये एक नंबर नाहीये, तू या जगामधला एखादा वर्कर नाहीये किंवा गरीब माणूस नाहीये. देवाने तुम्हाला एक नाव दिलेले, आपल्याला एक नाव दिलं आहे. देव या वचनातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण देवासाठी कधीही अदृश्य सारखे नसतो. त्याला आपलं नाव माहीत असतं. म्हणून आज जर तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटा आहे या जगामध्ये, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, देव नेहमी तुमच्या सोबत आहे. देवाला तुमचं नाव माहीत आहे. आता आपण उत्पत्ती 10 मधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तीकडे येऊ. निम्रोद हा सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती म्हणून म्हटले गेले त्याला. म्हणजेच निम्रोदकडे काय होतं, सामर्थ्य होते, प्रभाव होता, शहर होतं, राज्य होते, तो खूप मोठा होता. पण इथे एक धोकादायक प्रश्न आहे. तू मोठा होत आहेस, आपण मोठे होत आहे, पण आपण देवाच्या जवळ जात आहोत का. मोठं होणं चुकीचं नाही, पैसे कमवणे चुकीचं नाही, व्यवसाय करणं देखील चुकीचं नाही, लोकप्रिय होणं चुकीचं नाही, फेमस होणं चुकीचं नाही, पद मिळवणं चुकीचं नाहीये. पण देवाशिवाय मोठं होणं खूप धोकादायक आहे. माणूस म्हणतो माझ्याकडे पैसा आहे, पण देव आपल्याला विचारतो की माझ्याकडे तुझं हृदय आहे का. माणूस म्हणतो माझ्याकडे सत्ता आहे, पण देव विचारतो आपल्याला तू माझ्या अधीन राहतो का. माणूस म्हणतो लोक माझं नाव ओळखतात, पण देव विचारतो की स्वर्गात तुझं नाव ओळखतात का. बायबलमध्ये निम्रोद याचं शिकारी आणि सामर्थ्यवान व्यक्ती म्हणून त्याचं वर्णन केलं गेले. इथे आपण खूप मोठी गोष्ट पाहणार आहोत की शक्ती स्वतःमध्ये वाईट नाही आहे. शक्ती असणे ही वाईट गोष्ट नाही, पण त्या शक्तीला प्रॉपर दिशा देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे टॅलेंट आहे, चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे बिझनेस करण्याची क्षमता आहे, चांगली गोष्ट आहे. आपण शिक्षक आहे, व्हेरी गुड. आपण प्रीचर आहे, व्हेरी गुड. आपण फिटनेसमध्ये चांगले असेल, चांगली गोष्ट आहे. आपण सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतोय, चांगली गोष्ट आहे. प्रश्न हा नाही की तुझ्यामध्ये किती क्षमता आहे, प्रश्न हा आहे की तू ते कोणासाठी वापरतोय, स्वतःच्या नावासाठी की देवाच्या नावासाठी. लोकांनी तुझ्यासाठी टाळ्या वाजवावी म्हणून किंवा देवाचं नाव मोठं व्हावे म्हणून. उत्पत्ती 10 मधला हा सर्वात मोठा धडा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, उत्पत्ती 10 मध्ये निम्रोद आणि बाबेल दिसतात आणि पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे उत्पत्ती 11 मध्ये बाबेलची प्रसिद्ध जी घटना आहे ती दिसते आपल्याला. म्हणून उत्पत्ती 10 कुठेतरी उत्पत्ती 11ची जी बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी आहे, ती तयार करून देत आहे. आता इथला जो एक आध्यात्मिक इशारा आहे आपण त्याच्याबद्दल बोलू. माणूस देवाने दिलेल्या आशीर्वादाचा उपयोग देवापासून स्वतंत्र होण्यासाठी वापरू शकतो. देवाने आपल्याला बुद्धी दिली, पण आपण म्हणतो आता मला देवाची गरज नाही. देवाने आपल्याला पैसा दिला,
आपण म्हणतो आता मला देवाची गरज नाही. आपण म्हणतो की माझ्या टॅलेंटमुळे मी मोठा झालेलो आहे, आता मला देवाची गरज नाही. यालाच आपण अभिमान म्हणतो. उत्पत्ती 10 मध्ये म्हटलेलं आहे की देवाने नोहाच्या वंशामधून जी काही राष्ट्र होती ती पसरवली. याचा अर्थ सगळे लोक सारखे होते असं नाही, सगळ्यांची जबाबदारी सारखी नाही, सगळ्यांचा मार्ग सारखा नाही. काही लोक एका ठिकाणी गेले, काही लोक दुसऱ्या ठिकाणी गेले. काहींचं काम मोठं दिसलं, काहींचं काम छोटं दिसलं. पण देवाच्या दृष्टीने प्रश्न हा आहे की आपण आज जिथंही आहे तिथं आपण देवाच्या नावासाठी जगतोय का? आज मला तुम्हाला 5 प्रश्न विचारायचे आहे. देवाने जे आपल्याला दिला त्यासाठी आपण त्याला धन्यवाद देतो का? दुसरा प्रश्न, मी मोठा होत असताना देवापासून दूर जातोय का? तिसरा प्रश्न, माझं नाव मोठं व्हावं अशी माझी इच्छा आहे की देवाचं नाव मोठं व्हावं? चौथा प्रश्न, मी आज जे काय निर्णय घेतोय त्या निर्णयांचा माझ्या पिढीवर काय परिणाम होणार? आणि 5वा शेवटचा प्रश्न, देवाने मला जिथं ठेवले आहे तिथं मी विश्वासू आहे का? हे प्रश्न खूप साधे वाटतात, पण याचं आपण प्रामाणिकपणे उत्तर दिलं तर आपलं जीवन बदलू शकतं. कदाचित आपण आज स्वतःला निम्रोदासारखे शक्तिशाली समजत नसेल, कदाचित आपल्याकडे पैसा नाही, मोठं घर नाही, मोठा व्यवसाय नाही, कदाचित लोक आपल्याला ओळखत पण नसतील. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, देवाला आपली सुरुवात लहान असली तरी चालते. आपलं आयुष्य अजून पूर्ण झालेलं नाही आहे. आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील ती चूक आपली अंतिम नाही आहे, शेवटची नाही आहे. आपली जी गरिबी आहे ती आपलं अंतिम भविष्य नाही आहे. देव अजूनही काम करत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठं होण्याआधी आपल्याला देवाजवळ जाण्याची गरज आहे. प्रसिद्धी मिळण्या अगोदर आपल्याला नम्रता शिकायची आहे. लोकांनी आपल्या मागे येण्याच्या अगोदर आपल्याला येशूच्या मागे जायचं आहे. आणि जेव्हा देव आपल्याला वर उचलणार तेव्हा आपल्याला हेच म्हणायचं आहे, प्रभू हे माझ्या नावासाठी नाही तर हे तुझ्या नावाच्या गौरवासाठी आहे. मला एक शेवटली लाईन सांगायची आहे, आपलं नाव या जगाने लक्षात ठेवावे यापेक्षा आपल्या जीवनामुळे लोकांनी येशूचे नाव लक्षात ठेवावे हीच खरी महानता आहे. आज जर तुम्हाला असं वाटत असेल की देवाने मला ताकद दिली आहे, देवाने मला नवीन सुरुवात दिली आहे, आता ही ताकद आपल्याला स्वतःचे राज्य उभे करण्यासाठी नाही तर देवाचे राज्य वाढवण्यासाठी वापरायचे आहे.